दिवाळीतल्या अमेझॉन सेल मध्ये बऱ्याच लोकांनी एअर फ्रायर घेतला असेल, ज्याचं मुख्य काम तेलात तळले जाणारे चमचमीत पदार्थ 80% कमी तेलात बनवणे. फ्राईज नगेट सारख्या फॅन्सी डिश सोडून या एअर फ्रायर मध्ये बनवायचं काय, हाच मोठा प्रश्न. आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी आपण करतोय 10 एपिसोडची एअर फ्रायर सिरीज. 10 पैकी पहिल्या एपिसोड मध्ये आज आपण बनवतोय चिकन लेग पीस. स्वच्छ धुवून घेतलेल्या 4 लेग पीसला कट मारून मॅरिनेशन साठी दही, आलं लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, इतर मसाले, लिंबू असं सगळं व्यवस्थित मिक्सर बनवून आपण लेग पीसला लावून मॅरिनेशन व्हायला फ्रीज मध्ये ठेवून दिलं. चिकन लेग पीस म्हणलं की सॅलड शिवाय मजा नाही, त्यामुळे मॅरिनेशन होईपर्यंत नुकत्याच प्रकट झालेल्या बंडा शेटनी एकदम प्रोफेशनल स्टाईल मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून त्यावर मसाला, मीठ टाकून आणि लिंबू पिळून मिक्स केलेले सॅलड फ्रीज मध्ये ठेवून दिले. जवळपास 1-1.5 तास मॅरिनेट झालेल्या लेग पीसला बाहेर काढून एअर फ्रायरच्या ट्रेला तेलाचं किरकोळ पॉलिश करून त्यात मॅरिनेट केलेले लेग पीस ठेवले आणि टाइम आणि टेम्परेचर सेट करून दिलं. टीव्हीवर बातम्या बघताना एवढ्या कमी तेलात जुळतंय का नाही याचा विचार करेपर्यंत 10 मिनिटात मसाला आणि लेग पीसच्या सुगंधाचा नुसता घमघमाट झाला होता. 12 मिनिटांनी एअर फ्रायरचा ट्रे उघडल्यावर एकदम जबरदस्त दिसणाऱ्या लेग पीसला अजून एकदा तेलाचं पॉलिश करून पलटी मारून परत ठेवलं. सगळ्या घरात लेग पीसचा सुगंध दरवळत असताना कालच्या मॅचच्या हायलाइट्स बघत बघत कसं बसं अजून 12 मिनिटं कंट्रोल करून टिंग आवाज आल्यावर एअर फ्रायरचा ट्रे उघडला आणि काट्या चमच्याने शिजल्याची यशस्वी चाचणी करून 4ही लेग पीसला थेट ताटात घेतलं. दिसायला जेवढं खास तेवढंच टेस्ट मध्येही जबरदस्त झालेल्या लेग पीसवर सॅलड तोंडी लावत बंडा शेट बरोबर जे ताव मारलाय, आहा खतरनाक. कसे वाटले आपले एकदम कमी तेलातले चिकन लेग पीस नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि एअर फ्रायर सिरीजच्या पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला कोणता पदार्थ बघायला आवडेल तेही सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फूडी स्वॅगरला.